हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग EVS ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 गेम्स अँड फन पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. इंडोर गेम, आउटडोर गेम, डाईस, पेग्स अँड गोलपोस्ट. गेम्स अँड देअर इम्पॉर्टन्स, खेळ आणि त्याचं महत्त्व. प्लेइंग गेम्स इज फन. काय गेम खेळल्याने म्हणजे खेळ खेळल्याने आपल्याला काय येते, मजा येते. गेम्स बिल्ट अप द फिलिंग ऑफ टुगेदरनेस अँड बॉन्डिंग. गेमने म्हणजे खेळाने आपली जी फिलिंग असते ती काय होते, एकत्रित एकोपा येतो आपल्यात आणि प्लस बॉन्डिंग तयार होतं. दे हेल्प इन कीपिंग अवर बॉडी फिट अँड हेल्दी. आणि गेम्स खेळल्याने आपली बॉडी कशी राहते तर फिट अँड हेल्दी राहते. गेम्स आर अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज विच हेल्प टू डेव्हलप मसल स्ट्रेंथ. आणि गेम्सने गेम्स असं एक आहे की त्याने एक्सरसाइज पण होते आपली, की जेणेकरून आपले जे मसल्स असतात ते काय होतात, डेव्हलप होतात आणि ते स्ट्रॉंग होतात. सम ऑफ द गेम्स नीड ओनली 1 or 2 प्लेयर व्हाईल अदर रिक्वायर अ होल टीम. काही गेम असे आहेत की तिथे फक्त 1 किंवा 2 प्लेयर्स लागतात, पण काही ठिकाणी अख्खी टीम लागते. होल म्हणजे अख्खी टीम लागते. वेन वी प्ले गेम ॲज अ टीम वी लर्न टू डू व्हॉट इज बेस्ट फॉर द टीम ॲज अ होल. आणि ज्यावेळेस आपण एका टीममध्ये खेळतो त्यावेळेस आपल्या अख्ख्या होल टीमला काय बेस्ट करता येईल ते आपण करत असतो आणि ते शिकत असतो. दिस टीचेस अस मेनी युजफुल लेसन. आणि हे आपल्याला काय नवीन काहीतरी शिकायला मिळतं ह्या खेळण्यातून. तर इंडिव्हिज्युअल गेम्स कुठले कुठले तर चेस अँड होपस्कॉच. आणि टीम गेम कुठले तर हॉकी अँड क्रिकेट. गेम्स इम्प्रूव्ह आवर हेल्थ अँड कीप्स द डिझिजेस अवे. गेम्सने काय इम्प्रूव्ह होतं, अजून आपली हेल्थ तर हेल्थ इम्प्रूव्ह होतेच, पण त्याच्याबरोबर आपले जे आजार असतात त्याला काय करतो आपण, लांब ठेवतो. सो वी शूड प्ले सम फॉर्म ऑफ गेम्स टू रिफ्रेश आवर सेल्फ्स अँड हॅव अ हेल्दी लाईफ. आणि त्याच्यासाठी यांना काय केलं पाहिजे, आपण गेम खेळले पाहिजेत की जेणेकरून स्वतःला आपण रिफ्रेश ठेवतो आणि आपली लाईफ पण कशी राहते, हेल्दी राहते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. इंडोर गेम्स कशाला म्हणायचं ते काय काय ते ह्या खालच्या पॅराग्राफने आपल्याला समजेल. वी ऑल लाईक टू प्ले गेम. आपल्याला सगळ्यांना गेम खेळायला खूप आवडते. द गेम्स दॅट वी प्ले इनसाइड द हाऊस ऑर एनी अदर कवर्ड प्लेस आर कॉल्ड इंडोर गेम्स. आता ही झाली इंडोर गेमची डेफिनेशन. काय तर द गेम्स दॅट वी प्ले इनसाइड द हाऊस, जे आपण आपल्या घरात ना बसून काही किंवा घरातल्या घरात गेम खेळतो त्याला, आणि प्लस अदर कवर्ड प्लेस म्हणजे जी कवर आहे प्लेसमध्ये आपण एखादी गेम खेळतो त्याला काय म्हणायचं, इंडोर गेम. देअर आर डिफरंट टाईप ऑफ इंडोर गेम. काय त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत इंडोर गेमचे. कुठले कुठले तर स्नेक्स अँड लॅडर्स, चेस, लुडो, कॅरम अँड कार्ड आर सच गेम्स. हे काय झाले, इंडोर गेमचे खेळांची नावं झाली. लेट अस फाइंड आउट व्हॉट दिस गेम आर ऑल अबाउट. चला तर मग हे जे खेळ आहे त्याच्यातली थोडी माहिती आपण पाहूया. Carom is play on a square wooden board with 4 pocket at its 4 corner. कॅरम हा असा एक गेम आहे की तो कशा तर लाकडाचा एक स्क्वेअर असतो, म्हणजे एक चौकोन असतो आणि त्याला 4 पॉकेट असतात. ते 4 पॉकेट कुठे असतात तर त्याच्या 4 कॉर्नर्सला असतात. वी प्ले दिस गेम विथ अ स्ट्रायकर अँड सम राऊंड कॉईन्स. आणि हा गेम कोणासोबत खेळला जातो तर एक स्ट्रायकर असतं आणि काही कॉईन्स असतात, गोल्ड अशा कॉईन्स असतात. देअर आर 9 व्हाईट कलर्ड कॉईन अँड 9 ब्लॅक कॉईन इन कॅरम. आणि ह्या कॉईन किती असतात काउंटिंग्समध्ये तर 9 व्हाईट कलर आणि 9 ब्लॅक कलरच्या. देअर इज अ 1 रेड कलर कॉईन कॉल्ड द क्वीन. आणि एक लाल रंगाची आहे ना कॉईन असते, कलर तिचा असतो, तिला काय म्हणलं जातं त्या कॉईनला तर क्वीन म्हणलं जातं. द क्वीन इज द मोस्ट पॉवरफुल कॉईन ॲज इट प्रोव्हाइड्स मॅक्झिमम पॉईंट. आणि क्वीन ही अशी
कॉईन आहे किती पॉवरफुल समजली जाते त्या अख्ख्या कॅरमच्या कॉईन्समध्ये, की तिने काय मिळतात, जास्तीत जास्त आपल्याला पॉईंट मिळतात. इथं पिक्चरमध्ये दाखवले स्ट्रायकर कशाला म्हणायचं आणि क्वीन कशाला म्हणायचं. द प्लेयर हॅज टू हिट द स्ट्रायकर विथ फिंगर विच इज टर्न ही हिट द कॉईन अँड पुश देम इन टू द पॉकेट. आणि जो प्लेयर असतो तो खेळणारा काय करतो सुरुवातीला, तर जो स्ट्रायकर आहे त्याला तो त्याच्या फिंगर्सने हिट करतो, म्हणजे ढकलतो आणि तो त्या कॉईनला मारतो की जेणेकरून ती कॉईन काय होते, त्या पॉकेटमध्ये जाते. एव्हरी टाईम अ कॉईन गोज इन टू एनी पॉकेट द प्लेयर विन अ पॉईंट. आणि जेव्हा जेव्हा ते कॉईन आहे ना, तो प्लेयर त्या पॉकेटमध्ये कॉईन घालवतो त्यावेळेस त्या प्लेयरला 1 पॉईंट मिळतो. द प्लेयर विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ पॉईंट विन द गेम. आणि ज्या प्लेयरकडे जास्त नंबरचे कॉईन झालेले असतात तो काय ती गेम विन होतो. 2 to 4 प्लेयर्स कॅन प्ले दिस गेम. 2 किंवा 4 जण हा गेम खेळू शकतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट इंडोर गेम कुठला आहे, तर स्नेक्स अँड लॅडर्स. इन दिस गेम द बोर्ड हॅज 100 बॉक्सेस ड्रॉन ऑन इट. आणि हा जो बोर्ड असतो ह्या बोर्डवर किती बॉक्सेस असतात, तर 100 बॉक्स आहे ना ड्रॉ केलेले असतात. सम स्नेक्स अँड लॅडर्स आर ड्रॉन ऑन द बोर्ड. आणि ह्या बोर्डवरती काही साप बनवलेले असतात आणि काही लॅडर्स म्हणजे शिडी हे ड्रॉ केलेले असतात. द प्लेयर्स हॅव टू थ्रो डाईस अँड मूव देअर पेग्स अक्रॉस द बॉक्सेस. आणि प्लेयर काय करतो, तर डाईस आहे ना हातात थोडासा रोल करत तो फेकतो आणि त्याच्यावरती त्याचे पेग्स आहे ना पुढे चालवतो. वेन अ प्लेयर रीच अ बॉक्स विथ अ स्नेक हेड ही ऑर शी हॅज टू क्लाइंब डाऊन टू द स्नेक्स टेल. आणि ज्यावेळेस प्लेयर आहे ना एखाद्या बॉक्सवर पोचतो आणि तिथं जर स्नेकचं डोकं असेल तर तो किंवा ती काय होते, तर क्लाइंब डाऊन म्हणजे ती खाली सरळ स्नेकच्या कुठे येते, तर टेलला शेपटीपाशी येते. इफ द प्लेयर रीच द बिगिनिंग ऑफ अ लॅडर ही ऑर शी गेट टू क्लाइंब द लॅडर अँड मूव फॉरवर्ड. आणि जर आपला जो पेग आहे जो आपला डाईस आहे, डाईसने आपला जो पेग पुढे वाढलेला असतो ते पेग जर आहे ना आपल्या एखाद्या लॅडरच्या इथं आला तर आपण तो लॅडर चढत जातो आणि आपला कॉईन पुढे आपण फॉरवर्ड करतो. 2 to 4 प्लेयर कॅन प्ले दिस गेम. 2 किंवा 4 प्लेयर हा गेम खेळू शकतात. चला तर मग चेसकडे वळूया. अ चेस बोर्ड हॅज 64 स्क्वेअर. आता चेस बोर्डवरती किती स्क्वेअर आहेत, तर 64. हे नेहमी लक्षात ठेवा. 1 प्लेयर हॅज व्हाईट पीसेस अँड द अदर प्लेयर हॅज ब्लॅक पीसेस ऑन द बोर्ड. एका प्लेयरकडे काय ब्लॅक कलरचे असतात तर पीसेस, तर दुसऱ्याकडे व्हाईट रंगाचे पीसेस असतात. ईच साईड हॅज अ किंग. प्रत्येक साईडकडे म्हणजे दोघांकडे पण ईच साईड हॅज अ किंग. एक किंग असतो, अ क्वीन, 2 नाईट्स, 2 रॉक्स, 2 बिशोप्स अँड 8 पॉन्स असतात. ईच साईड बिगिन्स विथ 16 पीसेस. आणि म्हणजे मग सगळे मिळून एकाकडे किती पीसेस असतात, तर 16 पीसेस असतात. ईच प्लेयर हॅज टू डिफेंड हिज ऑर हर पीसेस अँड अटॅक द पीसेस ऑफ द अपोनंट विथ एव्हरी मूव. आणि प्लेयर काय करत असतो, तर ते स्वतःला वाचवायचं डिफेंड करत असतो आणि अटॅक करत असतो अपोनंट जो आहे दुसऱ्या साईडचा त्याच्यावर. आणि एव्हरी मूवला म्हणजे प्रत्येक खेळाला वळणावर. अ प्लेयर विन्स वेन ही ऑर शी चेकमेट्स द अपोनंट्स किंग बाय अटॅकिंग हिम. आणि ज्या वेळेस आहे ना प्लेयर एखादा जो जिंकणारा असतो तो काय करतो, चेकमेट करतो की अपोनंटचा किंगवर अटॅक केल्यानंतर. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लुडो. लुडो इज अ गेम इन विच 4 प्लेयर्स रेस देअर पेग्स फ्रॉम स्टार्ट टू एंड.
ऑन अ गेम बोर्ड. गेम बोर्डवरती लुडोच्या काय असतं, जो प्लेयर असतो तो रेस करत असतो त्याच्या पेक्सने स्टार्ट टू एंडपर्यंत. ईच प्लेयर गेट्स 4 पेक्स. एका प्लेयरला किती पेक्स मिळतात, तर 4 पेक्स मिळतात, म्हणजे 4 कवड्या मिळतात. द पेक्स ऑफ ईच प्लेयर आर ऑफ अ डिफरंट कलर. पण प्रत्येकाचा कलर कसा असतो, प्रत्येक प्लेयरचा वेगवेगळा कलर असतो. द प्लेयर्स हॅव टू थ्रो द डाईस अँड मूव ॲज मेनी स्टेप्स ॲज द नंबर दे गेट. आणि प्लेयर आहे ना काय करतो, तो डाईस फेकल्यानंतर त्याला जे काय नंबर येतात डाईसवरचे, तो तेवढे स्टेप्स काय करतो, पुढे मूव्ह होतो. द प्लेयर हू इज एबल टू गेट ऑल 4 ऑफ द पेक्स इनसाइड द होम स्क्वेअर फर्स्ट विन द गेम. आणि जो प्लेयर त्याच्या 4ही कवड्या, होम म्हणून मिडलमध्ये एक हा दिसतो ना बॉक्स, त्यामध्ये जर त्याच्या कवड्या सगळ्या गेल्या की मग तो गेम जिंकतो. चला तर प्रॅक्टिस झोन 1 हा नंतर आहे ना ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते. आता आपण नेक्स्ट पेजकडे वळूया. आउटडोर गेम. द गेम्स दॅट वी प्ले आउटसाइड इन अ पार्क ऑर अ ग्राउंड आर कॉल्ड आउटडोर गेम. आउटडोर गेम कशाला म्हणायचं, तर जे काय पार्कमध्ये खेळले जातात किंवा आउटसाईड ग्राउंडवरती खेळले जातात त्याला म्हणायचं. दीज गेम्स ऑल्सो कीप आवर माइंड अँड बॉडी फिट अँड हेल्दी. आणि हे जे आउटडोर गेम खेळल्यामुळे काय होतं, आपलं माइंड आणि आपली बॉडी कशी राहते, फिट अँड हेल्दी राहते. फिजिकल ॲक्टिव्हिटीज लाईक रनिंग अँड होपिंग आर पॉसिबल इन दिस गेम ओनली इफ देअर इज अ लॉट ऑफ ओपन स्पेस. आणि काय फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक ॲक्टिव्हिटी ह्या काय होतात, जसं की रनिंग अँड होपिंग, ह्याच्यामुळे काय होतं की आपले जे तिथं काय होतं, मोठा स्पेस असतो आपल्याला ते करण्यासाठी, त्याच्यामुळे आपले काय होतात, बॉडी फिट अँड हेल्दी होते. फर्स्ट पाहूया क्रिकेट. क्रिकेट इज अ बॅट अँड बॉल गेम प्ले बिटवीन 2 टीम्स विथ 11 प्लेयर्स ईच. क्रिकेट हा असा खेळ आहे की जो बॅट आणि बॉलने खेळला जातो आणि त्यासाठी काय लागतात, तर 2 टीम लागतात आणि एका टीममध्ये किती प्लेयर असतात, तर 11 प्लेयर असतात. द टीम दॅट गेट टू बॅट फर्स्ट ट्रायज टू स्कोर रन इन बाय हिटिंग द बॉल अँड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि जी पहिली टीम जे बॅट्समॅन करत असते, तो काय करतो की त्याने तो बॉलला हिट करून जास्तीत जास्त रन काढण्याचा आणि रनिंग करण्याचा, रनिंग करून त्या विकेटला रनिंग करून जास्तीत जास्त रन काढायचा प्रयत्न करतो. द टीम दॅट इज बॉलिंग अँड फिल्डिंग हॅज टू गेट द बॅटिंग टीम आउट ॲज क्विकली ॲज पॉसिबल. आणि जी दुसरी टीम असते, जी बॉलिंग करत असते, फिल्डिंग करत असते, ती काय करत असते की बॅटिंग टीम्सला आहे ना लवकरात लवकर आहे ना आऊट करायचा प्रयत्न करत असते. द बॉलिंग टीम देन गेट टू बॅट अँड मस्ट मेक 1 मोर रन दॅन द फर्स्ट टीम टू विन द गेम. आणि जी बॉलिंग टीम असते ती त्याच्यानंतर बॅटिंग घेते आणि ती पहिल्या बॅटिंग टीमच्या 1 रन जास्त काढते आणि तो गेम, क्रिकेटचा गेम जो असतो तो विन होते. एक्स्ट्रा. इन इंडिया सचिन रमेश तेंडुलकर इज द हायेस्ट रन स्कोर इन 1 डे अँड टेस्ट क्रिकेट मॅच. इंडियामध्ये सचिन रमेश तेंडुलकर म्हणून आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असणारे सचिन तेंडुलकर ह्यांनी किती हायेस्ट स्कोर केला, तर 1 डे आणि टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये ते हायेस्ट रनर म्हणून ओळखले जातात. देर आर 3 फॉर्म ऑफ दिस गेम. आणि ह्या गेमचे किती हे पडतात, ते 3 फॉर्म पडतात. अ टेस्ट मॅच फॉर क्रिकेट इज प्लेड फॉर 5 डेज. जी टेस्ट मॅच असते ती किती दिवस खेळली जाते, तर 5 दिवस. अ 1 डे मॅच अँड अ 2020 मॅच आर शॉर्टर व्हेरिएशन ऑफ दिस गेम. आणि ना शॉर्ट पिरियडसाठी खेळले जाणारे कुठले, तर 1 डे मॅच अँड 2020. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. हॉकी. हॉकी इज ॲन आउटडोर गेम. हॉकी पण हा एक काय आउटडोर गेम म्हणून ओळखला जातो. इट इज द नॅशनल गेम ऑफ इंडिया. आणि हा गेम आपला इंडियाचा नॅशनल गेम म्हणून ओळखला जातो.
2 टीम्स प्ले द गेम ऑफ हॉकी. आणि ही तर पण काय 2 टीम असतात खेळण्यासाठी. ईच टीम हॅज 11 प्लेयर्स. ह्या प्रत्येकांना टीममध्ये किती प्लेयर पाहिजे तर 11. इट इज प्ले विथ हॉकी स्टिक्स अँड अ बॉल इन अ फील्ड. आणि जे फील्ड आहे, जे हॉकीचं ग्राउंड आहे, त्याच्यावरती आहे ना कशाने खेळला जातो तर हॉकी स्टिक आणि बॉलने हा गेम खेळला जातो. ईच टीम ट्राय टू स्कोर गोल्स बाय हिटिंग द बॉल इन टू द अदर टीम्स गोल पोस्ट. आणि जी टीम असते ती काय करते, एक टीम काय करते की तिचं आहे ना जास्तीत जास्त आहे ना बॉल हिट करून दुसऱ्या टीमच्या गोलपोस्टमध्ये तो घालवण्याचा प्रयत्न करते आणि स्कोर जास्त त्यांना पॉईंट मिळतात. द गोलकीपर इन ईच टीम ट्राय टू स्टॉप द बॉल फ्रॉम एंटरिंग द गोल पोस्ट. आणि जो गोलकीपर असतो तो काय करतो की अपोजिट टीमने जे गोल केलेला असतो तो थांबवण्याचा, स्टॉप करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना पॉईंट मिळू नये. द टीम विच स्कोर मोर गोल्स विन द गेम. आणि ज्या टीमने गोल जास्त करते आणि ज्याचे स्कोर जास्त असतो तो हा गेम जिंकतो, एक्सेट्रा. इंडियन हॉकी टीम हॅज वोन 8 गोल्ड मेडल्स इन ऑलिम्पिक गेम. ऑलिम्पिक गेममध्ये इंडियाने किती गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत तर 8. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फुटबॉल. इन द गेम ऑफ फुटबॉल देअर आर 2 टीम्स. फुटबॉलमध्ये सुद्धा किती टीम असतात तर 2 टीम्स असतात. ईच टीम हॅज 11 प्लेयर्स. ह्याच्यात पण काय 11 प्लेयर्स असतात. हू चेस अँड किक द बॉल. आणि हे काय करतात तर बॉलला चेस अँड किक करतात. ईच टीम ट्रायज टू स्ट्राईक गोल इन द ओपोनियंट्स गोल पोस्ट. हे सेम हॉकीसारखंच आहे की इथे आहे ना काय तर बॉलला चेस करून तो बॉल आहे ना काय दुसऱ्या ओपोनियंटच्या गोल पोस्टमध्ये काय केला जातो, किक केला जातो. देअर इज ऑल्सो अ गोलकीपर सिमिलर टू द गेम ऑफ हॉकी अनादर. आणि इथे पण आहे ना काय हॉकी गेमसारखाच तिथे पण गोलकीपर असतो की जो बॉल अडवतो. अनादर नेम फॉर द गेम ऑफ फुटबॉल इज सॉसर. आणि ह्याच फुटबॉलला दुसरं नाव काय आहे तर सॉसर म्हणून. होपस्कॉच. इन धिस गेम 8 बॉक्सेस जॉईन विथ ईच अदर आर लेड ऑन द ग्राउंड. आता होपस्कॉच म्हणजे काय तर लंगडी म्हणलं जातं मराठीमध्ये. आणि ते कुठं असतं तर 8 बॉक्सेस आहे ना आखले जातात एकमेकांना चिटकून आणि ग्राउंडला ड्रॉ केलं जातं. द प्लेयर थ्रो अ पेबल इन द फर्स्ट बॉक्स अँड होप विथ 1 फूट टिल द 8 बॉक्स अँड कम बॅक. आणि प्लेयर काय करतो तर पहिल्यांदा त्याचा जो पेबल असतो तो त्या पहिल्या बॉक्समध्ये फेकतो आणि परत मग तो होप करत म्हणजे काय उड्या मारत आहे ना 1 फूट टिल आणि एक पाय फोल्ड कर 8 बॉक्सेस अँड कम बॅक. आणि 8 बॉक्सेसला राऊंड घालून तो परत येतो. द प्लेयर मस्ट कीप द बॉक्स इन विच द स्टोन हॅज लँडेड. आणि जो प्लेयर असतो तो ते ज्या बॉक्समध्ये आहे ना ते पेबल असतं ते बॉक्स कीप करून त्याला काय करावं लागतं दुसऱ्या बाजूला लँडेड व्हावं लागतं. द प्लेयर मस्ट नॉट टच द लाईन एल्स ही ऑर शी विल बी आऊट. आणि त्या प्लेयरने त्या लाईनला टच करायचं नाही, नाहीतर तो काय होतो आऊट होतो किंवा ती आऊट होते. व ऑन द वे बॅक द पेबल इज पिक अप. आणि ज्यावेळेस माघारी जायचं असतं त्यावेळेस ते पेबल त्याने घेऊन जायचं असतं. द प्लेयर हू थ्रोज द पिक्स द स्टोन फ्रॉम ऑल द बॉक्सेस फर्स्ट विन द गेम. आणि जो प्लेयर सगळ्या ह्याच्यात त्यांना काय पेबल फेकून तो स्टोन हे बॉक्सेस कंप्लीट करतो तो काय हा गेम जिंकतो. प्रॅक्टिस झोन 2 हा आपण परत पाहूया. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन प्रॉपरली समजला असेल. थँक्यू.